महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस. ही केवळ एक स्थानिक निवडणूक नसून महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवणारी लिटमस टेस्ट आहे. सध्याची परिस्थिती पाहता हिंदुत्ववादी मतांचे ध्रुवीकरण आणि ठाकरे गटाकडे वळणारा कल हा सर्वात निर्णायक फॅक्टर ठरणार असं दिसतंय. म्हणजेच शिवसेनेने अर्थातच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपल्या प्रचारात हिंदुत्वाची व्याख्या अधिक व्यापक केली आहे. भाजपाने धार्मिक ध्रुवीकरणावर भर दिला असताना उद्धव ठाकरेंनी आमचे हिंदुत्व शेंडी जाणव्याचं नाही तर राष्ट्रीयत्वाचं आहे ही भूमिका लावून धरली. याचं उदाहरण द्यायचं झालंच तर प्रचारात हृदयात राम आणि हाताला काम ही घोषणा देऊन त्यांनी हिंदुत्वाचा संबंध थेट रोजगाराशी जोडला. पारंपरिक हिंदुत्ववादी मतदार जो कट्टर शिवसैनिक आहे त्याला मातोश्रीवर झालेला अन्याय हा आपल्या देवाऱ्यातील आघात वाटतोय, ज्यामुळे तो पुन्हा सध्या ठाकरेंकडे वळताना दिसतोय. केवळ भावनिक साध न घालता ठाकरेंनी यावेळेस मुंबईच्या आर्थिक अस्मितेचा मुद्दा टोकदार केला. म्हणजेच वेदांता फॉक्सकॉन एअरबस प्रकल्प आणि हिरे व्यापारी केंद्र गुजरातला हलवल्याचा मुद्दा त्यांनी लावून धरला. मुंबईला फक्त एटीएम सारखे वापरलं जात असून तिचं महत्व कमी केलं जात आहे, हा नरेटिव्ह मध्यमवर्गीय मराठी मतदाराला पटलाय. यामुळे हिंदुत्ववादी असूनही मराठी माणूस म्हणून तो ठाकरेंच्या बाजूने उभा राहताना दिसतोय. तिसरं म्हणजे सत्ता संघर्षात ज्या पद्धतीने ठाकरेंना पदावरून पाय उतार व्हावं लागलं आणि पक्षाचं नाव चिन्ह गेलं त्याबद्दल सामान्य मतदारांमध्ये एक प्रकारची मूक सहानुभूती अर्थातच सायलेंट सिंपती आहे. त्याचंच उदाहरण म्हणजे प्रचारात 50 खोके या घोषणेने शिंदे गटाची प्रतिमा बंडखोरपेक्षा गद्दार अशी करण्यात ठाकरे गट यशस्वी झाला. इतिहासात छगन भुजबळ किंवा नारायण राणेंनी पक्ष सोडला तेव्हा उद्धव ठाकरे सक्रिय नव्हते, पण आता एकटे पडलेले ठाकरे ही प्रतिमा मतदारांना भावनिक साथ घालतीये. धनुष्यबाण गेल्यावर मशाल हे अन्यायाविरुद्ध पेटलेलं प्रतीक म्हणून घराघरात पोहोचलंय. ठाकरे गटाने प्रबोधनकार ठाकरेंच्या सर्वसमावेशक हिंदुत्वाचा पुरस्कार केल्यामुळे एक नवं समीकरण जुळून आलंय. त्याचंच उदाहरण म्हणजे धारावी पुनर्विकास प्रकल्पात अदानी समूहाच्या प्रवेशाला ठाकरे गटाने केलेला प्रखर विरोध. यामुळे धारावीतील बहुभाषिक मुस्लिम आणि दलित मतदार मोठ्या प्रमाणात ठाकरेंच्या बाजूने झुकलेत. जर हिंदुत्ववादी मराठी मते फुटली नाहीत आणि त्याला या नवीन वोट बँकेची जोड जर मिळाली तर ठाकरे गट मोठी आघाडी घेऊ शकतो. भाजप आणि शिंदे गटाने डबल इंजिन सरकारवर भर दिला असला तरी उद्धव ठाकरेंची कोविड काळातील कामगिरी आजही मतदारांच्या स्मरणात आहे. उदाहरणार्थ धारावी मॉडेलचं जागतिक कौतुक आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेद्वारे घराघरात पोहोचलेला चेहरा, प्रशासनाचा अनुभव आणि संकट काळात सोबत देणारा नेता ही प्रतिमा सत्ताधाऱ्यांच्या आक्रमक फोडाफोडीच्या राजकारणापेक्षा वरचढ ठरली जाते. आज प्रचाराची तोफ थंडावताना एक गोष्ट स्पष्ट दिसते. ही निवडणूक केवळ नगरसेवक निवडून आणण्याची नाही तर मुंबईवर कोणाचं राज्य असणार या अस्मितेची लढाई झालीय. अंडरडॉग म्हणून मैदानात उतरलेले उद्धव ठाकरे जर ही भावनिक लाट मतदानाच्या दिवसापर्यंत टिकवून ठेवण्यात यशस्वी झाले तर ठाकरे ब्रँडची मोठी पुनरावृत्ती पाहायला मिळू शकते. तुर्तास या व्हिडिओत इथेच थांबूया. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.